नमस्कार, मी भाग्यश्री. माझा आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. चिखली जाधववाडी परिसरात नागरिक सुविधांपासून वंचित असल्याने असंख्य नागरिक चिडलेले आहेत. भोसरी मतदारसंघात आता काही करून बदल घडवून आणणार असल्याचा मतदारांनी निर्धार केला असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी सांगितले आहे. पाहूया सविस्तर बातमी. जाधववाडीमध्ये आज प्रचाराचा शुभारंभ आम्ही केला. सकाळी सावता महाराज मंदिरामध्ये आम्ही आशीर्वाद दर्शन घेतलं आणि एकूणच या परिसरामध्ये फिरताना तुमच्याही लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने विकास कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. अगदी रस्त्याची जर अवस्था पाहिली तर इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे. अनेक प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे आणि या भागामध्ये सगळ्यात जास्त लोकांना जो त्रास होतोय तो महापालिकेच्या माध्यमातून लोकांच्या जागेमध्ये जे काही रिझर्वेशन आणि रोड आहेत या संदर्भात जेव्हा लोक महापालिकेकडे अप्रोच होतात, त्यांना त्यांच्या जागेमध्ये काही डेव्हलपमेंट करायचं होतं तर त्या संदर्भात त्यांना महापालिकेमध्ये त्रास दिला जातो आणि हा त्रास ज्यांच्या हातात सत्तेची सूत्र आहेत त्यांच्या माध्यमातून दिला जातो. त्याच्यामुळे इथल्या ज्या मूळ शेतकऱ्यांना आता इथं शहर झाल्यामुळं या शेतकऱ्यांच्या मुलांना आता पुढच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून ते विचार करा. आता शेती राहिली नाही, पण तुम्हाला डेव्हलपमेंट करताना नेतृत्वाने त्या ठिकाणी लोकांना मदत केली पाहिजे. असं होत नाही. मदत करण्याऐवजी त्रास दिला जातो आणि त्यांना जमिनी विकण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न एका दृष्टीने केला जातोय. त्याच्यामुळे या परिसरातल्या नागरिकांमध्ये मनामध्ये राग आहे. या भागामध्ये आपण पाहतो अनेक सोसायट्या पण झालेल्या आहेत. सोसायटी धारकांना पाण्याच्या संदर्भामध्ये प्रचंड त्रास होतोय. त्यांना टँकर विकत घ्यावं लागतात, पाणी विकत घ्यावं लागतं. त्याच्यामुळे ती समस्या फार मोठ्या प्रमाणात. एकूणच या परिसरामध्ये कुठलंही रिझर्वेशन डेव्हलप झालं नाही, गार्डन नाही, प्लेग्राऊंड नाही. त्याच्यामुळे या सगळ्या भागामध्ये लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि भविष्य काळामध्ये त्याच्यामुळे परिवर्तन लोक करणार. आणि आम्ही जेव्हा आमच्या संधी मिळाल्यानंतर या भागामध्ये सगळे जी विकास कामं आहे ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. या भागामध्ये वेगळे आरक्षणं डेव्हलप करणं, या भागातल्या तरुणांसाठी, या भागातल्या महिलांसाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही भविष्य काळामध्ये करणार आहोत. आणि एकूणच तुमच्या लक्षात आलं असेल की परिवर्तन करण्याचा निर्णय हा नागरिकांनी घेतलेला आहे. विशेषतः तुम्ही पाहिलं असेल महिला भगिनींचा जो प्रतिसाद आहे त्याच्यामुळे परिवर्तन अटल आहे. माझ्या पण कानावर अशा अनेक गोष्टी आलेल्या आहेत. काय झालंय, शहरामध्ये रूपांतर झाल्यामुळे जमिनीला भाव आलेले आहेत आणि मग त्याच्या संदर्भात जी काही चुकीच्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याच्यातनं हे घडतंय. परंतु अशा वाईट प्रवृत्तीला थांबवण्याचं काम, अशा वाईट प्रवृत्तीला संपवण्याचं काम येत्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळेजण करतोय. आणि त्या दृष्टिकोनात मी इथे एकटा अजित गव्हाणे उमेदवार नाही, प्रत्येक जण स्वतः उमेदवार असल्यासारखं काम करतोय. चिखलीकरांना काय आव्हान चिखलीकर आणि जाधववाडी एकूणच सगळ्या मतदारसंघातल्या लोकांना माझी आव्हान आणि विनंती राहणार आहे. आपल्याला परिवर्तन करावं लागणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आणावं लागणार आहे आणि त्याचं कारण एकूणच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आधीच्या काळामध्ये पवारसाहेबांनी या परिसराचं नेतृत्व केलं. पवारसाहेबांनी नेतृत्व करताना या शहराची जडणघडण केली. या शहरामध्ये कारखानदारी, IT पार्क या सगळ्या गोष्टी त्यांनी आणल्या आणि पुढची 50 वर्ष डोळ्यापुढे ठेवून साहेबांनी काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी या भागामध्ये नेतृत्व केलं त्यांनी चांगलं काम केलं. परंतु दुर्दैवाने 10 वर्षामध्ये ज्यांच्या हातात सूत्र गेली त्यांनी दुर्लक्ष केलं, भ्रष्टाचार केला. त्याच्यामुळं आपल्याला, माझी नागरिकांना सगळ्यांना विनंती या निमित्ताने अशी राहणार की आपल्याला उद्याचं पिंपरी चिंचवड हे चांगलं पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभेचं नावलौकिक चांगलं व्हावं. आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचं जे काय नावलौकिक खराब झालेलं आहे तो पुन्हा एकदा तो नावलौकिक मिळवायचा आहे. आपली जी पुढची पिढी आहे ती पुढची पिढी आपल्याला सक्षम करायची, त्यांच्यावरती चांगले संस्कार करायचे, त्यांना चांगलं शिक्षण द्यायचे आणि उद्याच्या काळामध्ये त्यांना शिक्षण घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी प्राप्त करण्याची भूमिका त्या ठिकाणी घ्यावं लागेल. मग त्यासाठी जी काही राज्यातनं मदत करता येईल ती मदत करणं, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून मदत करणं, या सगळ्या गोष्टी उद्याच्या काळामध्ये करायच्यात. आणि विशेष म्हणजे आमच्या महिला भगिनींना इथं सुरक्षित वाटलं पाहिजे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचं आहे. इथं व्यवसाय करणाऱ्या माणसाला सुरक्षित वातावरण, त्याला कुठल्याही प्रकारची दादागिरी, गुंडगिरी त्याच्यावर होता कामा नये. आणि त्याचबरोबर इथला जो कामगार आहे, इथला जो कारखानदार, या प्रत्येकाला त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांना ठेवावं लागेल. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी एकमताने येत्या काळामध्ये बदल घडूयात. शेवटचा प्रश्न, महिलांच्या अनेक मुलाखती घेतल्या. महिलांचं असं म्हणणं आहे, लाडकी बहिणीच्या निमित्तानं आम्हाला 1,500 रुपये दिले, परंतु 4,000 रुपये दर महिन्याला खर्च वाढवल्यामुळं, महागाई वाढवल्यामुळं आमच्याकडून काढून घेतले जातात. याबाबत आता लाडकी बहिणी योजना मुळात आणली त्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि आपल्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी
या सावित्रीमाई आणि जिजाऊंचा आदर्श घेऊन काम करतात. त्यामुळे महाराष्ट्र हा अतिशय सुसंस्कृत राज्य आहे. या ठिकाणी महिला भगिनी एवढ्या छोट्याशा गोष्टीला कधी भुलणार नाही. आणि एका बाजूने महागाई प्रचंड वाढलेली, तुम्ही नुसतं 4,000 म्हणताय, परंतु MSCB आज प्रत्येकाचं लाईट बिल जर तुम्ही पाहिलं मागच्यापेक्षा आता लाईट बिलामध्ये वाढ झाली, प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ झालेली आहे. त्याच्यामुळं एका बाजूला 1,500 रुपये दिलेत, परंतु आमच्याकडनं 5-10 हजार रुपये एक्स्ट्रा त्याच्यातनं घेतलेले आहेत. अशा प्रकारचं हे राज्य सरकार काम करतंय. त्याच्यामुळं आपल्याला परिवर्तन करायचं. महिला भगिनी अतिशय सुज्ञ आहेत महाराष्ट्रातल्या, त्या असल्या छोट्याशा गोष्टीला कधी बळी पडणार नाही. त्याच्यामुळे बदल करणारच आहेत महाराष्ट्रामधल्या महिला. It's an update.